सो आपल्या धड्याचं नाव काय आहे? भरती ओहोटी आहे. भरती म्हटलं तुमच्या डोक्यामध्ये काय येतं? काहीतरी भरणं म्हणजे काय? कमी किंवा जास्त होणं. कमी होणं का फक्त जास्त होणं? भरतीमध्ये कमी कसं होईल बरं? भरती जास्त होईल. म्हणजे शाळेमध्ये किती जणांची भरती झाली हा शब्द ऐकतो की नाही आपण? इट मीन्स ॲडिशन होणे, समथिंग काहीतरी एक्स्ट्रा होणे. ओके, त्याला आपण भरती हा शब्द वापरतो. आता आपण एक छोटे एक्सपेरिमेंट करणार आहोत. काय करणार आहोत? छोटे एक्सपेरिमेंट करणार आहोत. त्यात धमाल येणार आहे आपल्याला. ठीक आहे. आता माझ्याकडे आहे एक रजिस्टर. काय आहे? एक रजिस्टर आहे. उजवीकडनं डावीकडे किंवा डावीकडनं उजवीकडे. काय झालं? काय पडलं? असं का झालं असेल वाटते तुम्हाला? जेव्हा हे रजिस्टर स्थिर होतं, काय होतं? स्टेबल होतं. कसं होतं? स्टेबल होतं. तेव्हा ह्यावर ठेवलेला खडू पडला का रे? नाही. बट आता मूव कर, जोरात मूव कर. ओके, आता काय झाली? मुवमेंट झाली आणि हालचाल झाल्या क्षणी त्यावर ठेवलेला खडू काय? हे काय आहे? मी जरी याला बोटामध्ये घेतलं तरी हे कुठे खाली आहे. पण याला पोझिशन बदलली याची. मी असं फिरवता फेकतीये. ओके, इकडे लक्ष द्या. याला फिरवता फेकतीये. कुठे जाऊन पडलं ते? खूप लांब जाऊन पडलं. नक्की? आता माझ्याकडे आहे हा ग्लास आहे. त्या ग्लासमध्ये काय आहे? पाणी आहे. काय आहे? पाणी. दिसतंय? दिसतंय पाणी. आता मी काय करते? याला फिरवते. काय जाणवतंय? काय बदल झालाय? पाणी काय होतंय? पाणी फिरते. पण कसं होतंय? कुठं जाते पाणी? खालच्या बाजूला जाते का वरच्या बाजूला? नक्की? आतमध्ये सर्क्युलर मोशन मध्ये पाणी काय करते? मूव्ह होते. बट ते वरच्या बाजूला. नक्की जे पाणी वरच्या बाजूला? इट्स आवर सेंटर पॉइंट. हा काय आपला केंद्र आहे, मध्यभाग आहे. आता तुमच्यामध्ये जेवढी ताकद आहे त्या ताकदीने तुम्हाला ही रस्सी खेचायची आहे. ही रस्सी खेचायची आहे. Oh no. ओढा. आपला हा ग्रुप विजयी झाला. 1 2 3 स्टार्ट. केंद्रस्थरी बल व त्याची उदाहरणे ह्या वेगवेगळ्या प्रयोगातून आपण अभ्यासली. आपण खडूच्या माध्यमातून, रजिस्टरच्या माध्यमातून आपल्याला लक्षात आलं की एखादी मूवमेंट झाल्यावरच खडू खाली पडला. किचनच्या मदतीने आपण पाहिलं की किचन गोल गोल फिरल्यानंतर काय बदल होतो. पाणी, ग्लासमध्ये घेतलेलं पाणी जेव्हा आपण गोल गोल फिरवलं, पाणी वरच्या दिशेने आले. त्यानंतर आपण बादली घेतली, बादलीलाही गोल गोल फिरवलं, तेव्हा लक्षात आलं बादलीमध्ये लहरी निर्माण झाल्या. आपल्याला लक्षात येतं की गुरुत्वाकर्षणाचा नियम अगदी विरुद्ध आहे केंद्रस्थानी बलाच्या. केंद्रस्थानी बल म्हणजे केंद्रातून बाहेर फेकणे, तर गुरुत्वाकर्षण म्हणजे एखाद्या गोष्टीला आपल्याकडे आकर्षित करणे किंवा खेचून धरणे. वरील पूर्ण प्रयोगात आपण निरीक्षण केले असता आपल्या लक्षात येते खडू, बादलीतील पाणी, पेल्यातील पाणी, किचन या सर्व वस्तू केंद्रातून बाहेर फेकल्या जात आहेत. या सर्व प्रयोगातून आपल्याला केंद्रस्थानी बलाचे परिणाम पाहावे. माझे नाव धनश्री सुभाषराव कुलकर्णी. मी MSc MMed केले असून शाळेचे नाव श्री शारदा मंदिर
कन्या प्रशाला आहे. धन्यवाद.